मागील भागात. रितेश, तू त्या दिवशी किती रडत होती. मी तुला समजवायला गेलो आणि तू माझ्यावर चिरून ओरडलीस. डोंट टच मी. मग प्रिया, मग मग काय? रितेश, मग मग मी रागात एक डिसिजन घेतला. प्रिया, काय काय डिसिजन घेतला? असं बोलताना प्रियाचे डोळे भरून आले. पुढे. रितेशने प्रियाकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली आणि आता प्रियाला अजून जास्त रडू येऊ लागलं. प्रियाच्या डोळ्यातील पाणी गालावरून ओघळलं. रितेशने लगेच पुढे होऊन तिचे अश्रू पुसले. रितेशने तिचा चेहरा दोघं हातांच्या उंजळीत घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने तिचे डोळे पुसले. इतक्यात गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या आवाजाने दोघं भानावर आले आणि रितेश प्रियापासून दूर झाला आणि चालू लागला. प्रिया खाली मान घालून चालू लागली. 2 मिनिटांच्या शांततेत नंतर रितेश म्हणाला, तू रडते का आहेस? प्रिया मान हलवून काही नाही म्हणते. रितेश, तू मला आधी सांग, तू रडते का आहेस? तरच मी तुला सांगेन माझा रागात घेतलेला डिसिजन. एवढं बोलून पण प्रिया काहीच बोलत नव्हती. ती परत खाली घालून रडू लागली. रितेशला आता कळत नव्हतं प्रियाला कसं समजवावं, म्हणून तो थोडा शांतच राहिला. दोघांनी गार्डनला 2 राऊंड मारले. मग रितेश म्हणाला, प्रिया, चल आता घरी जाऊयात. दोघही घरी आले. दादान ते झोपे गेले होते. रितेशकडे घराची चावी होती म्हणून बेल न वाजता दार उघडून आत आले. रितेश त्यांच्या रूम मध्ये गेला आणि प्रिया किचन मध्ये गेली. पाण्याची बॉटल भरून प्रिया पण रूम मध्ये आली. प्रिया आता बऱ्यापैकी शांत झाली होती. प्रिया रूम मध्ये आली आणि तिने दरवाजा बंद केला. रितेश बेडवर बसलेला होता. लगेच त्याने तिचा हात हातात घेतला. अचानक रितेशच्या स्पर्शाने प्रिया दचकली. रितेश, प्रिया, बस इथे माझ्याजवळ. प्रिया मान हलवून हो म्हणाली आणि रितेश पासून थोडं अंतर ठेवून बसली. रितेश अजूनही तिचा हात हातात घेऊन होता. रितेश, प्रिया, ऐक माझं. मला तुला माझा रागात घेतलेला डिसिजन सांगायचा आहे ग. पण पण तू आधी मला सांग, तू का रडत होतीस? प्रियाचे परत डोळे भरून आले. पण तिने रडू कंट्रोल केलं आणि म्हणाली, अहो, मला असं वाटत आहे की की तुमचा रागात घेतलेला डिसिजन म्हणजे मला सोडून जाणं, म्हणजे माझ्यापासून वेगळं होणं. असं म्हणताच प्रियाच्या डोळ्यातून एक अश्रू वाहून सरळ रितेशच्या हातावर पडला. रितेशला तिचं बोलणं ऐकून वाईट वाटलं. तो म्हणाला, मी मागे पण तुला बोललो होतो, मी तुला कधीच सोडून जाणार नाही, कारण मी तुझ्याशिवाय आता राहू शकत नाही. असं बोलताच प्रिया रितेशकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर आता स्मित हास्य येत होतं. तिला असं आनंदी पाहून रितेशने तिच्या हाताला किस केलं. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती लाजली. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली. तिच्या चेहऱ्यावर गुलाबाची लाली पसरली. रितेश परत मुद्द्यावर आला आणि म्हणाला, माझा रागातला डिसिजन हा होता, मला पुण्याच्याच ब्रांचमध्ये जॉब करण्याची ऑफर आली आणि ती मी ऍक्सेप्ट केली. सो मला आता ट्रेनिंग नंतर इथेच जॉईन करावं लागेल. हे सर्व ऐकून प्रियाचा चेहरा परत पडला. ती नाराज झाली. ती एकटक रितेशकडे पाहू लागली. ते पाहून रितेश थोडा तिच्याजवळ सरकला आणि तिचा चेहरा दोघं हातांच्या उंजळीत घेऊन म्हणाला, माझं जरा चुकलं ग, पण आता काही नाही होऊ शकत. मला 1-2 वर्ष तरी पुण्याला काढावेच लागतील. मी तुला खूप मिस करेल. असं म्हणून रितेश तिच्या कपाळावर किस करतो आणि हळूच तिला मिठीत घेतो. प्रिया पण लगेच त्याला मिठी मारते. रितेशने प्रियाच्या कपाळावर किस करताच प्रियाच्या अंगावर काटा उभा राहतो. खूप दिवसांनी दोघं असं एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. ते भरपूर वेळ एकमेकांच्या मिठीत राहतात. रितेश, प्रिया, प्रिया, हा बोला ना. रितेश, उद्या मला ड्युटी आहे ग. असं म्हणताच प्रिया पटकन रितेशच्या मिठीतून बाहेर येते आणि म्हणते, सॉरी सॉरी, ते लक्षात नाही आलं हो, तुमच्या ड्युटी बद्दल. चला झोपूयात. असं म्हणून प्रिया बेडच्या एका कोपऱ्याला झोपते. रितेश पण बेडवर झोपतो. दोघंही एकमेकांना गुड नाईट विश करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठते, फ्रेश होऊन किचन मध्ये जाते आणि चहा ठेवते. चहा घेऊन लगेच स्वयंपाक बनवते आणि रितेशचा टिफिन पॅक करते. मुंबईला असताना सर्वांचा स्वयंपाक बनवावा लागायचा, तर खूप वेळ लागायचा. आज तिने अर्ध्या तासात टिफिन बनवला आणि रितेशचा चहा घेऊन त्यांच्या रूम मध्ये आली. रितेश नुकताच फ्रेश होऊन आला होता. प्रिया त्याला चहा देते आणि टिफिन त्याच्या स्टडी टेबलवर ठेवलेल्या ऑफिसच्या बॅग मध्ये ठेवते. असं करत असताना अचानक तिच्या पोटावर रितेशचे हात जाणवतात. रितेश तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या कानावर किस करतो. रितेशचे श्वास प्रियाला तिच्या मानेवर आणि कानावर जाणवतात. तिच्या अंगावर काटा उभा राहतो. ती तिचे
हात रितेशने मिठी मारलेल्या हातांवर ठेवते आणि त्याला म्हणते, नाश्ता नाही बनवला अजून, काय बनवू? रितेश तिच्या गालावर किस करून म्हणतो, झाला माझा नाश्ता. असं म्हणताच प्रिया लाजते. तिचे गाल गुलाबी होऊ लागतात. तिच्या पोटात फुलपाखरी ओढू लागल्यामुळे तिला खूप कसं तरी होत असतं. चेहऱ्यावर गोड अशी स्माईल येते. प्रिया परत त्याला विचारते, अहो खरंच नाश्ता नाही बनवला, प्लीज सोडा मला, नाहीतर लेट होईल तुम्हाला. रितेश, अगं पुण्याला आलो तेव्हापासून नाश्त्याची सवयच राहिली नाही. आता डायरेक्ट 12 वाजता जेवण करतो. प्रिया, ओके. एक विचारू का तुम्हाला? रितेश, विचार ना. असं म्हणतो आणि तिच्या दुसऱ्या कानावर किस करतो. प्रियाच्या अंगावर परत काटा उभा राहतो. प्रिया जरा लाडाने म्हणते, असं नका करू हो, मला गुदगुल्या होतात. रितेश, बर नाही करत. तू काहीतरी विचारत होतीस. प्रिया, हो ते तुमचे खाण्याचे फार नखरे होते, पण लग्न झाल्यापासून गुपचूप जे समोर ताटात वाढून येईल ते खाता असं ऐकलं, हे खरं आहे का? रितेश, खरं आहे. प्रिया, लग्नानंतर असं अचानक का बदलले? रितेश, तुला पाहिलं का पोट भरतं ना म्हणून. असं म्हणत रितेशने प्रियाच्या गालावर परत किस केला. प्रियाने रितेशच्या हातांना जोराचा हिसका दिला आणि त्याच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याला म्हणाली, माझी मजाक घेता तुम्ही? मला पाहिल्यावर पोट भरतं तुमचं? मग आज टिफिन नका घेऊन जाऊ, मला सोबत घेऊन जा. असं म्हणत प्रियाने रितेशला डोळा मारते. तिची अशी रिॲक्शन पाहून रितेश शॉक होतो. इतक्यात रितेशचा मोबाईल वाजतो म्हणून रितेश मोबाईल घेतो आणि म्हणतो, अरे बापरे, इतके वाजले, चल निघतो मी, नाहीतर लेट होईल, बाय बाय. असं म्हणताच प्रिया हटकून त्याचा हात पकडते आणि दुसऱ्या हाताने त्याला मिठी मारते. तिचं असं वागणं पाहून रितेश म्हणतो, काय करते आहेस? सोड मला, ऑफिसला जायचं आहे, लेट होईल नाही तर. प्रियाला त्याचं बोलणं ऐकून हसू येतं. ती तरी त्याची मिठी सोडत नाही. शेवटी तो तिला बळजबरी दूर करतो आणि ऑफिसची बॅग घेऊन घराबाहेर पडतो. लिफ्टची वाट पाहत उभा राहतो. प्रिया पण रितेशला सोडवायला दरवाजापर्यंत येते. रितेशला अचानक काहीतरी आठवते आणि तो तिला म्हणतो, प्रिया, सायंकाळी 6 वाजता आवरून ठेव, मी ऑफिसमधून आल्यावर आपण बाहेर जाऊ. प्रिया, कुठे? रितेश, मेसेज करतो तुला मी, बाय. असं म्हणून तो लिफ्टमध्ये जातो. प्रियाला त्याच्या वागण्याचं हसू येतं. ती दरवाजा बंद करते आणि तिच्या रूममध्ये जाते. मोबाईल घेऊन बेडवर बसते, पण रितेशचा मेसेज येत नाही. खूप वेळ वाट बघते. शेवटी ती मोबाईलवर गाणे लावते आणि हेडफोन लावून ऐकू लागते. गाणं असतं, अभी अभी जब चोर नजर से तुमने छुआ मुझे, यहाँ वहाँ से मैं टूट गई, जाने क्या हुआ मुझे. गाणं संपताच रितेशचा मेसेज येतो. प्रिया घाईघाईने मेसेज ओपन करते आणि मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर मस्त अशी स्माईल येते. ती रितेशला ओकेचा रिप्लाय देते आणि मोबाईल बंद करून किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊबाई असते. ती प्रियाला म्हणते, प्रिया, तू पोळ्या करून घे आणि मी भाजी बनवते, यांना पण ड्युटीला जायचे आहे. प्रिया मान हलवून हो म्हणते. जाऊबाई, तू खूप कमी बोलते, कायम शांत राहते, असं का? की तुझा असाच स्वभाव आहे? प्रिया, नाही, तसं काही नाही, बोलते ना मी, आपलं एवढं बोलणंच झालं नाही आणि असा वेळही मिळाला नाही. जाऊबाई, अगं मी एकटीच नाही असं म्हणत तुला, आपल्या सासूबाई पण असंच म्हणतात, तुझे दादा पण हेच म्हणतात आणि सुरुवातीला तर रितेश दादा पण असंच म्हणाले होते. असे ऐकून प्रिया शॉक होते. प्रिया, तसं काही नाही, मी बोलते ना. एवढं बोलून प्रिया परत शांत होते. ते पाहून जाऊबाई म्हणतात, मी समजू शकते, तुझं शिक्षण चालू असतानाच लग्न लावून दिलं म्हणून तुला ऍडजस्ट करायला वेळ लागत असेल नाही का? असू दे. प्रिया मान हलवून हो म्हणते आणि पोळ्या करायला लागते. जाऊबाई, रितेश दादांना टिफिन दिलास का ग? प्रिया मान हलवून हो म्हणते. जाऊबाई, ओके. असं करत जा मग, सकाळी रितेश दादांबरोबर यांचा पण टिफिन बनवत जा, मग मी दुपारचा आपला दोघांचा स्वयंपाक बनवत जाईल. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. तिचं असं वागणं पाहून जाऊबाई थोडं हसतात आणि भाजी बनवायला लागतात. आज जाऊबाईंचं असं बोलणं ऐकून प्रियाला छान वाटतं. असेच छोटे मोठे कामं करण्यात दिवस संपला.
प्रियाने सायंकाळचा चहा केला आणि पोळ्या बनवून ती जाऊबाईंना सांगायला गेली. आम्हाला बाहेर जायचं आहे तर तिने पोळ्या बनवल्या आहेत असं. जाऊबाई ओके म्हणतात. प्रिया लगेच तयारी करायला लागते. प्रिंटेड डिझाईन असलेला कॉलर नेक असलेला पंजाबी ड्रेस घालते. त्यावर मॅचिंग कानातले, मॅचिंग लिपस्टिक, मॅचिंग नेल पेंट लावते. डोळ्यात काजळ भरते आणि केस मोकळे सोडते. ती खूप सिंपल आणि सुंदर दिसत असते, जशी रितेशला आवडते तशी. रितेशला डार्क मेकअप आणि खूप मॉडर्न कपडेही नाही आवडत. त्याला सिंपल राहणीमान आवडते. 6 वाजता रितेश घरी येतो. दाराची बेल वाजते. प्रिया दार उघडते. प्रियाला रेडी झालेला पाहून रितेश म्हणतो, अरे वा, तू रेडी आहेस? गुड गुड. मी फ्रेश होतो आणि आपण लगेच निघू. प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश तिच्या मान हलवण्याकडे पाहतो आणि त्याची मान नाही मध्ये हलवतो. प्रिया, चहा घेणार का तुम्ही? पटकन चहा ठेवते मी. रितेश, चालेल चालेल. प्रिया लगेच किचनमध्ये जाऊन चहा ठेवते. चहा होताच चहा घेऊन त्यांच्या रूम मध्ये येते. रितेश पण रेडी झालेला असतो. रितेशने ब्लॅक जीन्स आणि त्यावर ब्लॅक शर्ट घातला. खुरटी दाढी वाढलेली, सेमी कर्ली केस आणि खूप सारा परफ्यूम मारून आपला हिरो रेडी. रितेशला परफ्यूमचे खूप वेळ असते. त्याच्याकडे जितके कपडे तितकेच परफ्यूमही असतात. प्रिया रूम मध्ये येताच तिला रितेशचे परफ्यूमचे कलेक्शन दिसते. ते पाहून ती शॉक होते. तिचे डोळे विस्फारतात. ती एकटक त्या परफ्यूमकडे पाहू लागते. ते पाहून रितेश म्हणतो, काय झालं ग? अशी काय बघते आहेस त्या परफ्यूमकडे? प्रिया, बाप रे, किती परफ्युम्स आहेत तुमच्याकडे. रितेश, मला फार परफ्यूमचे वेड आहे. त्यामुळे बाहेर कुठे गेलो आणि तिथला परफ्यूम आवडला की लगेच घेऊन टाकतो. प्रिया, भारी ना. मला पण परफ्यूम फार आवडतात. रितेश, हो का? तू पण वापरू शकतेस. इथेच कपाटात असतात माझे परफ्यूम. तुला जो हवा तो वापरू शकते. फक्त एवढंच की सर्व जेंट्स परफ्यूम आहेत थोडे डार्क आहेत, म्हणजे स्ट्रॉंग स्मेल आहेत. प्रिया, प्रिया एक एक परफ्यूम ओपन करून स्मेल घेत होती. रितेश चहा घेईपर्यंत तिचे अर्धे सुद्धा परफ्यूम बघून होत नाही. रितेश, चल आता, लेट होईल. बाकीचे परफ्यूम तिकडून आल्यानंतर बघ. प्रिया मान हलवून हो म्हणते आणि दोघं घराबाहेर पडतात. रितेशने त्याची मुंबईची बाईक पण इथे आणली होती. रोज ड्युटीला जाण्यासाठी बाईक हवीच होती. दोघं बाईकवर बसतात. रितेश प्रियाला काही बोलण्याआधीच प्रिया रितेशच्या खांद्यावर हात ठेवून बाईकवर बसते. रितेश तिचं असं वागणं पाहून मनातल्या मनात खुश होतो. रितेशची बाईक सुसाट वेगाने रस्त्यावर धावू लागते. P&G ज्वेलर्स येताच रितेश बाईक थांबवतो. बाईक पार्क करून दोघं शॉपमध्ये जाऊ लागतात. शॉपमध्ये थोडी गर्दी असते, म्हणून रितेश प्रियाला म्हणतो, प्रिया, माझा हात पकड. प्रिया लगेच त्याचा हात पकडते. इतक्यात दारात रितेशची नजर एका स्त्रीवर पडते. त्या स्त्रीची आणि रितेशची नजरानजर होते. ती स्त्री रितेशकडे पाहून स्माइल करते, पण रितेश तिला पाहून दुसरीकडे बघत आतमध्ये जातो. ती स्त्री बघते रितेश एका स्त्रीचा हात पकडून शॉपमध्ये जात आहे. तिचं सोनाराकडे ती स्त्री बघते रितेश एका स्त्रीचा हात पकडून शॉपमध्ये जात असतो. तिचं सोनाराकडचं काम झालेलं असतं तरी ती परत शॉपमध्ये जाऊ लागते. तिला असं परत आतमध्ये जाताना पाहून तिच्या बरोबरची बाई तिला म्हणते, काय ग, परत का जाते आहेस आतमध्ये? ती, अगं आई, माझं एक काम बाकी राहिलं, मी ते करून येते. तू ड्रायव्हर बरोबर घरी जा. मी कॅब करून येईल घरी. ती बाई मान हलवते आणि कारमध्ये बसून निघून जाते. ती स्त्री आतमध्ये येते आणि रितेशला शोधू लागते. रितेश दिसताच ती त्याच्या शेजारच्या काउंटर जवळ जाऊन उभी राहते. रितेश आणि प्रिया दोघांचं पण लक्ष नसतं तिच्याकडे, पण ती तिरप्या नजरेने ह्यांच्यावर नजर ठेवून असते. प्रिया आणि रितेश दोघं गोल्ड कॉईनच्या काउंटर जवळ येतात. प्रिया, किती तोळे सोनं घ्यायचं आहे तुम्हाला? रितेश, अजून ठरवलं नाही ग. ते मुंबईच्या भाडेकरूने दिलेले डिपॉझिट आहे आणि माझ्या जुन्या कंपनी मधला PF आहे, तर मग बघू. प्रिया, ओके, मग कॉईन घेता का? रितेश, मला असं वाटत आहे की 24 कॅरेट सोनं घ्यावं आणि त्यात कॉईन किंवा बिस्किट भेटलं तर चांगलंच आहे. काउंटरवरील माणूस त्या दोघांचं बोलणं ऐकून म्हणाला, सर, 24 कॅरेट मध्ये एका तोळ्याची कॉईन रेडी आहेत आणि बिस्किट हवे असेल तर 5 तोळ्याचे घ्यावे लागेल. रितेश, ओके,
मला 5 तोळ्याचा हिशोब करून देतात का? किती पैसे लागतात ते मी बघतो. तेवढे पैसे आहेत का? मग ठरवतो कॉईन घ्यायचे की बिस्किट. काउंटरवरील माणूस. ओके सर. तो माणूस हिशोब करेपर्यंत प्रिया म्हणते, कॉईन, बिस्किट आणि वेड्याला मेकिंग चार्जेस किती आहेत? काउंटरवरील माणूस. या तिघांनाही मेकिंग चार्जेस 0 आहेत. प्रिया. अहो, मला असं वाटतं तुम्ही 24 कॅरेटचा वेढा घ्यावा. रितेश. वेढा? वेढा का? प्रिया. पुढे जाऊन कधी गोल्ड लोन घ्यावं लागलं तर बँकेत कॉईन नाही घेत. त्यांना ज्वेलरी लागते. तर ज्वेलरीमध्ये वेढा असला तरी चालतो. रितेश. ओके. पण मला नाही वाटत ग मला कधी गोल्ड लोन घेण्याची गरज पडेल. प्रिया. ओके. मग ठीक आहे. तुम्हाला जे हवं ते घ्या, म्हणजे कॉईन किंवा बिस्किट. ती स्त्री अजूनही प्रिया आणि रितेशचं बोलणं नीट ऐकत होती. काउंटरवरील माणूस हिशोब करून देतो. रितेशकडे तेवढे पैसे असतात म्हणून तो 5 तोळ्याचे बिस्किट घ्यायचं फायनल करतो. काउंटरवरील माणूस त्यांना 5 तोळ्याचे बिस्किट दाखवतो. दोघेही बारकाईने ते बिस्किट बघतात. रितेश काउंटरवरील माणसाला बिल बनवायला सांगतो. त्या स्त्रीचे डोळे विस्फारतात. रितेश 5 तोळ्याचं सोन्याचे बिस्किट घेतो आहे म्हणून. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तिला जो रितेश माहिती होता तो तुटपुंजा पगार असलेला रितेश होता. हॉटेलमध्ये जेवण करायला जाताना तो 4 वेळा विचार करायचा. आताचा रितेश आणि आधीचा रितेश ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. रितेशचं राहणीमानही चेंज झालं होतं हे तिने नोटीस केलं होतं. काउंटरवरील माणूस रितेशला म्हणतो, 15 मिनिटे लागतील बिल बनवायला सर. रितेश म्हणतो, ठीक आहे. बिल बनवायपर्यंत रितेश प्रियाला म्हणतो, तुला काही घ्यायचं का ग? प्रिया मान हलवून नाही म्हणते. रितेश तरी बळजबरी तिला कानातल्यांच्या काउंटरवर घेऊन जातो. ती स्त्री पण त्यांच्या मागे मागे जाते. प्रिया नाही नाही म्हणत असतानाही रितेश तिला 2 ग्रॅमचे नाजूक असे कानातले घेऊन देतो. त्या कानातल्यांना हार्ट शेपचे पेंडंट असते. रितेश काउंटरवरील माणसाला कानातल्याचे बिल बनवायला सांगतो. इतक्यात त्याचं लक्ष प्रियाच्या शेजारी उभी असलेल्या स्त्रीकडे जातं. त्या स्त्रीकडे बघून रितेश गोंधळतो. रितेश लगेच प्रियाचा हात पकडतो आणि तिला बिलिंग काउंटर जवळ घेऊन येतो. ती लेडीज पण त्यांच्या मागे मागे बिलिंग काउंटरकडे येते. बिलिंग काउंटरवर रितेशचा नंबर येतो. रितेश पैसे भरून त्याच्या दोघीही वस्तू घेतो. रितेश तिथेच लगेच प्रियाच्या हातात कानातले देऊन तिला म्हणतो, लगेच कानातले घाल. प्रियालाही कानातले आवडलेले असल्यामुळे ती लगेच ते घालते. प्रियाच्या नाजूक चेहऱ्याला खूप छान दिसत असतात ते कानातले. दोघे लगेच तिथून निघतात आणि बाईकवर बसून घराकडे येऊ लागतात. प्रिया वरच रितेशला म्हणते, दुकानामध्ये एक बाई आपला पिच्छा करत होती. मला असं वाटत होतं आपण जिकडे जातो आहोत तिकडे ती येत होती. तुम्ही नोटीस केलं का हो? रितेश. हो, मी नोटीस केलं त्या बाईला. प्रिया. ती अशी का वागत होती काय माहिती? तिच्याकडे पाहून ती चोर असेल असं वाटत नव्हतं. मग ती अशी का वागत होती? कोण असेल ती स्त्री? रितेश तिला नक्की ओळखत होता का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.